मित्रांनो, 5 तारखेला व्हिडिओ टाकणार म्हटलो तुम्हाला की आपला जे आपले कंटिन्यू आपले व्हिडिओ बघत असतात त्यांना माहिती आहे आपण ह्या पोस्ट भरतीचा पहिला पार्ट अगोदर टाकलेला आहे आणि पहिला पार्ट टाकत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की 5 ऑक्टोबरला जसंही ॲप्लिकेशनची लिंक ओपन होईल तसा आपण पार्ट सेकंड म्हणजे याला अप्लाय कसं करायचं त्याची प्रोसिजर कशी आहे ते आपण तुम्हाला सांगूयात। यासाठी 5 तारखेला व्हिडिओ येईल असं मी म्हटलं होतं। 5 तारखेला व्हिडिओ आला नाही आणि तुमचे खूप सारे मेसेजेस खूप सारे फोन कॉल येऊन गेलेत की सर नेमकं तुम्ही व्हिडिओ टाकणार होते का नाही टाकला। रिझन सिंपल होतं, कारण ॲप्लिकेशन लिंकच ओपन झाली नव्हती। प्रॉब्लेम आपल्या साईडनं नव्हता, प्रॉब्लेम इंडियन पोस्टची जी वेबसाईट होती जो टेक्निकल प्रॉब्लेम असेल की त्यांचा त्याच्यामुळे होतं। पण आता सध्या काय सर, तर 5 तारखेला जे ॲप्लिकेशन स्टार्ट होणार होतं ते झालं नाही। आता ॲप्लिकेशनची नवीन डेट त्या इंडियन पोस्टनं टाकलेली आहे बघा। अगोदरच्या जे डेट होत्या 5 ऑक्टोबरला सुरुवात होणार होती सकाळी 10 वाजता आणि 3 नोव्हेंबरला संपणार होते अर्ज करण्याचा कालावधी। आता नवीन कालावधी टाकण्यात आलेला आहे 12 म्हणजे 12 ऑक्टोबरला सुरुवात होणार आहे आणि 10 नोव्हेंबरला याचा एंड होणार आहे। म्हणजेच मित्रांनो अर्ज करण्याचा कालावधी हा 7 दिवसांनी वाढलेला आहे। म्हणजे सुरुवात पण 7 दिवस लेट झालेली आहे आणि तुम्हाला सबमिट करण्यासाठी 7 दिवसाची मुदत देखील वाढलेली आहे। 7 दिवसाचा बघा, मला बघत असेल तो व्हिडिओ तर प्रमोद जायभाई या नावाचा स्टुडंट होता तिकडं पैठण सेगवा साईडचा कोणीतरी, त्यांनी मला सांगितलं होतं की त्याचा मेसेज आला होता की सर माझं एज फक्त 2 दिवसाचा काहीतरी फरक पडतोय आणि 2 दिवसांनी मी इलिजिबल होत नाही, म्हणजे त्याचं कमी असेल किंवा जास्त असेल। तर बघा आता त्या केसमध्ये ज्या लोकांचं एज अगदी काठोकाठ होतं त्या लोकांनी व्यवस्थित परत आपलं डेट कॅल्क्युलेट करून बघा। तुमचं वय आता या तारखेपर्यंत कॅल्क्युलेट केलं जाईल, तुमचं एज वगैरे जे असेल सगळं या तारखेपर्यंत कॅल्क्युलेट केल्या जाईल। तर ती एकदा व्यवस्थित बघून घ्या, कारण आता रजिस्ट्रेशनच्या डेट चेंज झालेल्या आहेत। तुमचं या डेटपर्यंत तुमचं 18 वर्ष कंप्लीट असणं एक्सपेक्टेड आहे। मला ज्या व्यक्तीनं कॉल केला होता सॉरी मेसेज केला होता व्हॉट्सअप, त्याचं या ठिकाणी इथं 18 वर्ष कंप्लीट होत नव्हतं 2 वर्षाने, तर आता इथं त्याचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल। काही लोकांचे प्रॉब्लेम वाढणार पण आहेत, काही लोकांचे प्रॉब्लेम वाढतील, काही लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील, पण फार कमी चान्सेस त्या ठिकाणी, कारण खूप कमी मुलं असतील। आपला तो पार्ट डिस्कशनचा नाहीये मित्रांनो। आज आपण याच्याबद्दल थोडंसं समोर डिस्कशन करणार आहोत। स्टडी प्लॅन कसा असला पाहिजे, आपली स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे, काही तुम्हाला आलेले प्रॉब्लेम्स, तुम्हाला काही आलेले डाऊट्स ते पण मी समोर सॉल्व्ह करणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्यासाठी खुश खबर आहे की सर्वांना काय झालेलं आहे की ह्या पोस्टलचा फॉर्म भरायचा किंवा नाही भरायचा याच्याबद्दल भरपूर लोक कसं आणखी नाही फिक्स नाही केलं त्यांनी। का नाही केलं माहितीये का, कारण नोटिफिकेशन इतकं मोठं आहे, त्याच्यामध्ये टेक्निकल टर्म्स वापरलेले आहेत, इतकं कॉम्प्लिकेटेड नोटिफिकेशन आहे की मुलांना समजायलाच तयार नाही की हे आपल्या अवकातीमध्ये आहे का अवकातीच्या बाहेर आहेत। नाही मित्रांनो, अगदी सोपं नोटिफिकेशन आहे, सोपी एक्झाम आहे, मी समोर तुम्हाला सांगतच जाईल। तुम्ही विश्वास ठेवा, तुम्ही क्रॅक करू शकता। तर डेट काय आली, आता नवीन डेट आलेली आहे 12 तारीख 12 ऑक्टोबर पासून 12 ऑक्टोबरला सकाळी 10 वाजता तुमचं ऍप्लिकेशन सुरू होईल आणि आता संपेल कधी ते 10 नोव्हेंबरला, म्हणजे 7 दिवसांनी वाढलेलं आहे। बाकी सगळे जे असतील त्यांनी डेट सगळ्या 7 दिवसांनी एक्सटेंड केलेला, बघून घ्या तुम्ही 7 दिवसाचा सगळा फरक झाला असेल तुमचा प्रत्येक क्रायटेरियामध्ये। आता बघा थोडंसं आता स्टडी करत असताना किंवा नेमकं स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे। सेंट्रल गव्हर्नमेंटची पोस्ट आहे, केंद्र सरकारची नोकरी आहे आणि अगदी 18 वर्षे इतक्या वयामध्येच तुम्हाला सरकारी नोकरी मिळण्याचा चान्स आहे, त्यामुळं ही संधी आपल्याला दवडायची बिलकुल नाहीये। आता बघा जेव्हा आपण स्टडी प्लॅन सांगत असतो तेव्हा मी तुम्हाला याच्या अगोदर जर आपले व्हिडिओ बघितले असतील, आपले स्टडी प्लॅनचे पोलीस भरतीचा असेल किंवा आपला दिल्ली पोलीसचा असेल किंवा दुसरे 2-3 आपण जे स्टडी प्लॅन टाकले होते त्याचे आपण जवळपास आपला पोलीस भरतीचा जो स्टडी प्लॅनचा व्हिडिओ होता तो 2-2.25 लाख स्टुडंटनं बघितलेला आहे। बघा स्टडी प्लॅन आपला नेहमी वेगळा असतो, आपला स्टडी प्लॅन वेगळा याच्यामुळे असतो कारण बाकीचे लोक जे करतात तेच आपण करत बसलो तर 100% आपला रिझल्ट येणार नाही। आपल्याला काहीतरी वेगळं करावं लागतं आणि वेगळं करत असताना थोडा त्रास होईल, पण स्टडी प्लॅन आपला वेगळाच असेल। बघा आता स्ट्रॅटेजी डिस्कस करत असताना थोडंसं मी सगळ्या स्टुडंटला 3 कॅटेगरीमध्ये डिव्हाइड करतो। पहिली कॅटेगरी अशी असेल बघा, आत्ताच जाहिरात आलेली आहे म्हणजे नवीनच तयारीला सुरुवात करणारे,
काही लोक आताच 10वी पास झालेले, काही लोक 12वी पास झाले असतील, काही लोकांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे पण आता 10वीच्या बेसिसवरती आहे किंवा 12वीच्या बेसिसवरती आहे म्हणून नवीन तयारी करायची. मी ह्या सगळ्यांना पहिल्यांदा या कॅटेगरीच्या स्टुडंटला मी न्यू स्टुडंट्स असं कन्सिडर करतो. दुसरी क्रायटेरिया कोणत्या स्टुडंट असते की ज्यांना एमपीएससी वगैरे आपल्याच्या पास होत नाही हे माहीत आहे म्हणजे असं नसतं काही, पण त्यांनी असं ठरवून घेतलेलं असतं किंवा एमपीएससी आपलं क्षेत्र नाही, तर फक्त सरळ सेवेची तयारी करणारे काही स्टुडंट्स असतात. ती झाली दुसरी कॅटेगरी. आणि तिसरी जी एमपीएससी, राज्यसेवा, PSI, ASO, STI, बँकिंग, स्टाफ सिलेक्शन असे एक्झामची तयारी करणारे स्टुडंट्स, असे 3 कॅटेगरीचे स्टुडंट्स आपल्याला आढळतील. तर आता तिघांची स्ट्रॅटेजी वेगवेगळी असणार आहे, स्ट्रॅटेजी बिलकुल एक नसणार आहे मित्रांनो. यांचा प्लॅन वेगळा असायला हवा, यांचा प्लॅन वेगळा असायला हवा, यांचा प्लॅन वेगळा असायला हवा. आता प्रत्येकाचा प्लॅन कसा असणार आहे ती आपण समोर बघूयात. बघा आता ऍक्च्युली कोणत्याही एक्झामचा पॅटर्न बघितला, मी पाठीमागच्या व्हिडिओमध्ये देखील ही स्लाइड दाखवली होती. जनरली 4 स्टेप्स असतात प्रत्येक एक्झामला. त्या ठिकाणी पेपर 1, पेपर 2 आणि एखादा ऍडिशनल काही क्रायटेरिया असतो आणि मुलाखत असते. पण या पोस्टला मुलाखत नाही. 3 पेपर आहेत, पेपर 1, पेपर 2, पेपर 3. मी अगोदर सांगितलेलं आहे की पेपर 1 कसा असणार, पेपर 2 कसा असणार, पेपर 3 कसा असणार. कोणी बघितलं नसेल तर याच्या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही बघू शकता, लिंक त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. बघा आता पेपर 1 ला काय असणार, आपल्याला 100 मार्क्स म्हणजे 100 क्वेश्चन 100 मार्क्सला आहेत आणि टाइम आहे तुमचा फक्त 90 मिनिट. म्हणजे इथं बघा आता सामान्य ज्ञान या विषयाचे 30 प्रश्न असणार, बेसिक गणिताचे 40 प्रश्न असणार आणि बुद्धिमत्ताचे 30 प्रश्न असणार. ज्याही लोकांचा थोडाफार अभ्यास आहे त्यांना माहिती की सामान्य ज्ञानाचा प्रश्न बघता क्षणी येतो किंवा नाही येत, 2च ऑप्शन असतात, तिथं टाइम लागत नाही. पण हे 2 सब्जेक्ट जे आहेत, क्वेश्चन जर कॉम्प्लिकेटेड असेल तर टाइम खावा असतो, कॅल्क्युलेशनचा असतो. म्हणजे तुम्हाला इथं 90 मिनिट जे आहेत हे 90 मिनिट व्यवस्थित युटिलाइज करावे लागतील. बघा आपण तुमच्यासाठी नवीन दुसरी एक अनाउन्समेंट असणार आहे की आपण भरपूर सारे लेक्चर, जवळपास पूर्ण बॅचेस म्हटलं चालेल, की आपण फ्रीमध्ये घेणार आहोत, टोटल फ्रीमध्ये घेणार आहोत. तर तुमच्या कुठल्याही प्रकारचा 1 रुपयाचा चार्ज घेणार नाही आपण. जर गरज पडलीच तर फक्त जे कंटेंट असेल त्याचाही काही नाही, 20-25 रुपयाला जितका चार्ज लागेल, 20-25 किंवा मॅक्झिमम 50 रुपये असेल म्हणजे कंटेंटचा. आपण शिकवण्याचा 1 रुपया घेणार नाही. बघूयात आपण कसं करता येईल, किती स्टुडंट त्याला रिस्पॉन्स देतात, मी त्याच्याबद्दल नंतर अनाउन्समेंट करतोच. पण आपण या ठिकाणी लेक्चर्स मात्र तुम्हाला पूर्णपणे फ्री असतील. ते जे कंटेंट असेल तुम्हाला घ्यायचं किंवा नाही घ्यायचं टोटली इट इज अप टू यू, म्हणजे कंपल्सरी बिलकुल नसणार आहे. लेक्चर पूर्णपणे फ्री असतील. तर आपण गणिताचे पण लेक्चर घेणार आहोत, बुद्धिमत्ताचे पण घेणार आहोत आणि सामान्य ज्ञानचे पण घेणार आहोत. सर्व लेक्चर आपण बिलकुल अगदी मोफत तुमच्यासाठी अवेलेबल करून देणार आहोत. बघा आता मग इथं 100 क्वेश्चन 100 मार्क्सला आहेत, टाइम किती आहे आपला 90 मिनिट. म्हणजे इथं तुम्हाला हे 70 क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. रिझल्ट त्याच लोकांचा येणार मित्रांनो ज्यांची इथं स्पीड असणार. येतं सर्वांना, येण्याबद्दल डाऊट नाहीये, कारण पोस्टचा क्रायटेरिया काय आहे, 10वी 12वी. 10वी आणि 12वीचे मुलं बघा ना, आपल्या घरी एखादा 10वी किंवा 12वीचा मुलगा, तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, काही लोकांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, ते आपलं दुर्दैव आहे. पण ऍक्च्युली याचा क्रायटेरिया कोणता आहे, 10वी किंवा 12वी. तर मग अशा केसमध्ये 10वी 12वीचे लेवलचे प्रश्न असणार आहेत. मग अशा केसमध्ये क्वेश्चन फार डिफिकल्ट असणार आहे. पण काही ट्रिकी क्वेश्चनला जर टाइम लागला तर तुमचं इथं तुमचा स्कोअर कमी होऊ शकतो. म्हणजे आपल्यासाठी स्पीड मॅटर करणार आहे पेपर 1 मध्ये. पेपर 2 जो आहे, पेपर 2 जो असेल हा इंग्लिश टू मराठी, मराठी टू इंग्लिश काही ट्रान्सलेशन करायचं म्हणजे भाषांतर करायचं, याच्यावर क्वेश्चन असतील. लेटर रायटिंग असेल किंवा पॅराग्राफ किंवा शॉर्ट एसे असेल, याचा पूर्णच्या पूर्ण आपण तुम्हाला स्टडी करून घेणार आहोत. याच्याबद्दल पेपर 2 बद्दल आणि पेपर 3 बद्दल काही तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. पेपर 2 आणि पेपर 3 मध्ये तुम्ही बिलकुल फेल होऊ शकत नाही. तुम्हाला टेन्शन घ्यायचं कोणतं, पेपर 1चं, कारण पेपर 2 आपल्या मराठी लँग्वेज वरती आहे आणि पेपर 3 जो आहे हा टायपिंग वरचा आहे. आजकाल व्हॉट्सअपच्या जमान्यामध्ये आपली व्हॉट्सअपची जी स्पीड, टायपिंगची स्पीड असते ना, त्यापेक्षाही कमी स्पीडमध्ये तुम्ही इथं टाईप केलं तरी इथं पास होता. म्हणजे व्हॉट्सअपची टायपिंग ज्याला जमते तो देखील इथं पास होऊ शकतो. काही टेन्शन घ्यायचं काम नाही, अगदी सोपं असतं ते. आता बघा पेपर 1, पेपर 2, पेपर 3 3 पेपर आपल्याला काय करायचे, क्लिअर करायचे. आता बघा थोडंसं मी तुम्हाला क्रायटेरिया मागच्या वेळी सांगितलं होता, ह्यावेळी सांगत नाही. आता तुम्ही वाटलं मी साईडला सरकतो, हा मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स तुम्हाला इतके घ्यायचे. बघा आता ऍक्च्युली मला जे डिस्कस करायचंय ते सिलेबस, की नेमका सिलेबस कसा आहे आणि आमची प्रिपरेशन स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे. तर बघा सिलेबस त्यांनी दिलेला हा आहे. मग दिलेल्या टॉपिकमध्ये काय माहितीये, इंडियन जिओग्राफी, सिविक्स,
जनरल नॉलेज, इंडियन कल्चर अँड फ्रीडम स्ट्रगल, इथिक्स अँड मॉरल स्टडी. आणि ते सांगितलं त्याने 30 क्वेश्चन आहे. हा पेपर 1 आहे. पेपर 1 मध्ये जे आहेत त्याच्यामधला हा जनरल अवेअरनेस पार्ट आहे. पेपर 1 मध्ये तीन आहे बघा. पेपर 1 मध्ये कोणकोणते येणार? आपलं सामान्य ज्ञान, बेसिक गणित आणि बुद्धिमत्ता. या 3 पैकी पहिला जो आहे हा जनरल अवेअरनेसचा जो सिलेबस आहे तो हा आहे. आता प्रॉब्लेम इथं काय येतो, याच्यापैकी आपण हे 2च ऐकल्यासारखे वाटतं कुठेतरी. जनरल नॉलेज आणि कुठेतरी जिओग्राफी हा शब्द वापरलेला किंवा ऐकण्यात आलेला आहे असं वाटतं आपल्याला. आणि आपल्याला स्वतः सिलेबस खूप मोठा आहे. मित्रांनो, याचा अभ्यास तुम्ही ऑलरेडी केलेला आहे. नवीन काहीही करायची गरज नाही. मी जे 3 कॅटेगरी स्टुडंट सांगितले ना तुम्हाला, त्या 3 कॅटेगरीच्या स्टुडंटला मी इथं तुम्हाला आता सांगणार स्ट्रॅटेजी तुमची कशी असली पाहिजे. बघा आता याला इंडियन जिओग्राफी म्हणजे काय हो? भारताचा भूगोल. आपल्याला साधी तलाठी करायची म्हटलं, पोलीस भरती करायचं, ग्रामसेवक करायचं, आरोग्य सेवक करायचं, त्याच्यावरती थोडेफार प्रश्न असतातच. PSI STला पण आपल्याला आहे सिलेबस. भारताचा भूगोल आपल्याला महाराष्ट्रातली कुठलीही परीक्षा द्यायची असेल तर कमी जास्त प्रमाणात आहेच ना. अभ्यासाचा पार्ट आहे आपला तो. नवीन काय करायचं तुम्हाला? असंही काही नाही की तुम्हाला हिंदी किंवा इंग्लिशमध्ये द्यायचं. त्यांनी नोटिफिकेशन फक्त इंग्लिशमध्ये टाकलंय. याचा अर्थ तुमचे क्वेश्चन इंग्लिशमध्ये नाहीये. तुम्हाला भारताचा भूगोलच विचारणार आणि मराठीमध्येच आहे ऑप्शन. तुम्ही मराठीतून पेपर देऊ शकता. मराठी लँग्वेज आहे आपल्याला. तर म्हणजे इंडियन जिओग्राफी भारताचा भूगोल. सिव्हिक्स म्हणजे फक्त नाव मोठं. नागरिक शास्त्र आपण 1ली, 2री, 3री, 4थी, 5वीला, 10वी पर्यंत, 12वी पर्यंत जे शिकलो तेच नागरिक शास्त्र आहे. वेगळं काय त्याच्यामध्ये? क्रायटेरिया 10वी 12वीचा आहे. जनरल नॉलेज सामान्य ज्ञान, इंडियन कल्चर अँड फ्रीडम स्ट्रगल, भारतीय संस्कृती आणि स्वातंत्र्य लढा. संस्कृती म्हणजे कसं येईल तुम्हाला की बाबा फॉर एक्झाम्पल आता फक्त फरक काय, आपल्याला महाराष्ट्राची संस्कृती म्हटलं तर समजा असं आलं असतं महाराष्ट्रातलं लोकनाट्य कोणतं. आता इथे काय येऊ शकतं? ओडिसाचं येऊ शकतं, गुजरातचं पण येऊ शकतं, आणखी दुसऱ्या कोणत्या राज्याचं येऊ शकतं, कारण भारताचा सिलेबस आहे. पण फार डिफिकल्ट नाहीये ना. तर तुम्हाला इथं भारतीय संस्कृती आणि स्वातंत्र्य लढा आणि तुमचा नैतिकतेचा अभ्यास हे 5च घटक अभ्यास आहे. 5च घटक आहेत. आणि त्याने सांगितलेलं पण इथं बघा, इथं सांगितलेलं पण आहे 4 to 8 क्वेश्चन्स फ्रॉम ईच टॉपिक. म्हणजे कमीत कमी 4 क्वेश्चन येणार आणि मॅक्झिमम 8 क्वेश्चन पर्यंत जाऊ शकतं. अगदी 5च घटक करायचे तुम्हाला आणि ते पण एकदम सुपरफिशियल लेवलला, 10वी आणि 12वीच्या लेवलचं. क्वेश्चन पेपर सेट करणाऱ्या व्यक्तीला पिसाळलेल्या कुत्र्याने चावलेलं नाही. तो तिथं UPSCचा क्वेश्चन टाकणार नाही. 10वी 12वीच्या स्टुडंटची लेवलची त्या प्रकारचा प्रश्न टाकणार. तो हा नाही विचार करणार इथं बसणारे ग्रॅज्युएट झालेले आहेत. तो हा नाही विचार करणार इथं पोस्ट ग्रॅज्युएट आहे. तो काय विचार करणार? क्रायटेरिया 10वी आणि 12वीचा. तर तुम्हाला हे जे टॉपिक्स आहे याच्यावरतीच अगदी सिंपल क्वेश्चन असतील. तुम्हाला भारताचा भूगोल, नागरिकशास्त्र, सामान्य ज्ञान, भारतीय संस्कृती आणि स्वातंत्र्य लढा आणि नैतिकतेचा अभ्यास. नेक्स्ट बघावर तुम्हाला बेसिक अरिथमॅटिक, याचे 8 घटक आहे. बॉड मास, पर्सेंटेज, प्रॉफिट अँड लॉस, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, ॲव्हरेज, टाइम अँड वर्क, टाइम अँड डिस्टन्स आणि युनिटरी मेथड. हा युनिटरी मेथड शब्द बघितला आणि मला व्हॉट्सअपला कमीत कमी 9 ते 10 मेसेज आलेले आहेत की सर हे सगळं आहे, आम्ही तुम्ही म्हणता तसं ओके, पण हे युनिटरी मेथड हा पार्ट कधी आम्ही अभ्यासलेलाच नाही. अरे युनिटरी मेथड हे फक्त नाव तुम्हाला मोठं वाटतं, टॉपिक तुम्ही अभ्यासलेला आहे. कुठं आणि कसा मी समोर सांगतो तुम्हाला. हे 8 घटक आहे. तुम्हाला फक्त गणिताला फक्त 8 गणित. अरे बॉडमास म्हणजे काय? हे आपलं लहानपणीचं कंचे भागू बेव असं काहीतरी होतं बाबा. मला लहानपणी मला काही आठवत नाही. कंचे भागू बेव, मला काही गणित जमत नाही, पण असं काहीतरी होतं. त्यानंतर पर्सेंटेज म्हणजे काय? टक्केवारी किंवा शेकडेवारी. प्रॉफिट अँड लॉस म्हणजे काय? नफा तोटा. सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे काय? सरळ व्याज, चक्रवाढ व्याज. ॲव्हरेज म्हणजे काय? सरासरी. टाइम अँड वर्क म्हणजे काय? तर काळ आणि वेग. टाइम अँड डिस्टन्स म्हणजे काय? तर वेळ व अंतर. युनिटरी मेथड म्हणजे एकमान पद्धतीवर आधारित प्रश्न. त्याला मी डिटेलमध्ये सांगतो. अरे हे गणित म्हणजे इंग्लिशमध्ये बघून कशाला घाबरता? हे टॉपिक्स तुमचे आणि जे तुम्ही अभ्यासला ऑलरेडी तुम्ही अभ्यासामध्ये आहेत. तुम्हाला सर्वांना 3 कॅटेगरी स्टुडंट आहेत ना, तिघांना मी सांगतो कसं टॅकल करायचं याला. पण बिलकुल घाबरायची गरज नाही. हे सर्व आपल्या सिलेबसचा पार्ट आहे. दुसरा बघा रिजनिंग अँड अनालिटिकल ॲबिलिटी. अरे म्हणजे काहीच नाही, आपलं बुद्धिमत्ता चाचणी आणि आपलं महाराष्ट्र लोकसेवा आयोग जे घेतं ना त्यापेक्षा खूपच सोपे प्रश्न असतात. मी याच्यामुळे सांगतो कारण मी स्वतः पेपर दिलेला आहे. मी याच्यामध्ये सिलेक्ट झालेलो आहे. मी काही दिवस RMS डिव्हिजन पुण्याला मी अगोदर सांगितलं तुम्हाला ते जॉब पण केलेला आहे. एकदम सोपा पेपर असतो. पेपरचं टेन्शन नाही. इथं गरज कशाची माहितीये? स्पीडची. स्पीड विथ ॲक्युरेसी.
म्हणजे क्वेश्चन तुम्ही किती जलद गतीने सॉल्व्ह करता आणि किती ॲक्युरेट सॉल्व्ह करता त्याला इम्पॉर्टन्स आहे आणि आपण त्याच्यावरतीच वर्कआउट जास्त करणार आहे. बघा बरं, आता हे झालं गणित, हे झालं बुद्धिमत्ता आणि आपलं हे झालं सामान्य ज्ञान. आता हे सगळं बघून आपल्याला पहिल्या स्लाइडवर यायचंय की ज्या ठिकाणी आपल्याला स्ट्रॅटेजी ठरवायची की कोणी कसा कसा अभ्यास करायचा. आता बघा माझं म्हणणं काय, माझं म्हणणं आहे राज्यसेवा करणारे स्टुडंट, PSI ASO STI करणारे, बँकिंग करणारे किंवा स्टाफ सिलेक्शन करणारे यांनी वेगळं काही करायचं नाही. यांना मी बँकिंगवाला थोडंसं बाजूला ठेवतो. बाकी हे सर्व राज्यसेवा करणारे PSI ASO STI SSC वाले यांनी वेगळं एकही पुस्तक वाचायचं नाही, वेगळं काही नाही करायचं. तुम्ही ऑलरेडी जो अभ्यास केलाय त्या सर्व अभ्यासामध्ये हे सर्व इन्क्लूड आहेत. आपण जे आता बघितलेलं सिलेबस आहे सर्व इन्क्लूड आहे. बिलीव्ह मी, विनाकारण मिसगाईड करणार नाही. मी नेहमी सांगतो तुमचा रिझल्ट आला तर आमचे पोट भरणार. बिलकुल नवीन काही वाचायचं नाही. मार्केटमधून विनाकारण 4-5 पुस्तके घ्यायचे नाही. विनाकारण क्लासेस लावत बसायचं नाही, गरज नाही. तुम्हाला कुठलाही क्लास लावायची गरज नाही. तुमचा ऑलरेडी अभ्यास झालेला आहे. जर तुम्ही ऑलरेडी अभ्यास केला असेल, फक्त काय करायचं, भूगोल वाचत असताना थोडंसं भारताचं भूगोल वाचायचं. नागरिकशास्त्र सर्वांना सारखं आहे, त्याबद्दल काही नाही. त्यानंतर समजा आपलं स्वातंत्र्य लढा आहे तर महाराष्ट्रापेक्षा आपल्याला महाराष्ट्र वाचायचं आहे, पण सोबत भारताचं पण वाचायचं आहे. म्हणजे आपल्याला सिलेबस करत असताना फक्त भारताचा यावर फोकस करायचा. हॅलो, मे बी कळत असेल, आपल्याला फोकस कुठं करायचा, भारताचा. म्हणजे हे जे 3ऱ्या नंबरचे कॅटेगरी स्टुडंट आहे यांना कुठलंही बुक लावायची गरज नाही, यांना कुठलाही क्लास जॉईन करायची गरज नाही. क्लास करायचाच तर फक्त आणि फक्त आपलेच लेक्चर करायचे. कशामुळं, मी आपलेच म्हणजे मी नेहमी असं म्हणत नसतो, कशामुळं, फ्री आहे, मोफत आहे ना, आपण मोफत घेणार आहोत. दुसरीकडे विनाकारण 500, 600, 1000, 2000 कशाला द्यायची गरज नाहीये त्याची, तर आपण फ्री घेणार आहोत म्हणून आपले अटेंड करायचे. त्याच्यानंतर दुसरं, सरळ सेवेची तयारी करणारे जे स्टुडंट्स आहेत यांनीही कुठलंही बुक घ्यायची गरज नाही, यांनीही कुठलाही क्लास जॉईन करायची गरज नाही. फक्त करायचं काय, यांना थोडासा आणखीन डीप मध्ये स्टडी करावा लागेल. यांच्यापेक्षा डीप मध्ये स्टडी याच्यामुळे करावं लागेल, कारण यांच्या सिलेबसला ऑलरेडीच भारताचा भूगोल वगैरे थोडासा कमी असतो. मग यांना थोडंसं आणखीन डिटेलमध्ये करावं लागेल आणि क्वेश्चनची प्रॅक्टिस जास्त करावं लागेल. म्हणजे यांना पण घ्यायचे नाही. आता हे जे नवीन स्टुडंट आहे यांची स्ट्रॅटेजी मात्र थोडीशी वेगळी ठेवावं लागेल. आता याच्यामध्ये वेगळी का ठेवावं लागेल, कारण यांना ऑलरेडी काही माहितच नाहीये. यांना क्वेश्चन कसं सॉल्व्ह करायचे हे पण माहिती नाही, यांनी सिलेबस कधी बघितलेला नाहीये. तर तुम्ही करत असताना तुम्ही एक काम करा, जे टॉपिक्स मी सांगितले ते टॉपिक्स मराठीमध्ये व्हिडिओ पॉज करून टॉपिक लिहून घ्या आणि फक्त तेवढे टॉपिक्स, जसं गणित आणि बुद्धिमत्ता आहे ते गणित आणि बुद्धिमत्तेसाठी तुम्हाला कुठलंही बुक घ्यायची गरज नाही, तुम्हाला पण कुठलाही क्लास लावायची गरज नाही. फक्त काय करा, आपले नवनीत पब्लिकेशन असेल किंवा दुसरं कोणतं पब्लिकेशन जे काय असेल मला माहिती नाही, पण आपले स्कॉलरशिपचं कारण बघा, मी तुम्हाला स्कॉलरशिपचं किंवा नवोदयचं पुस्तक ज्याच्यामध्ये चक्रवाढ व्याज, सरळ व्याज, सरासरी, सेकडेवारी असे जे टॉपिक दिलेले आहेत फक्त तेवढंच करा. पुस्तक घ्यायची गरज नाही. तुमच्या घरी आसपास कुठे तुम्हाला पुस्तक मिळतील ते टॉपिक्स तिथून करा. आणि जीके साठी मात्र तुम्हाला दिलेल्या टॉपिक्सचा तुमच्या एखाद्या सिनियरला वगैरे विचारून किंवा तुमच्या घरी कोणी भाऊ कोणी प्रिपरेशन करत असेल तर त्यांना विचारून एकदा फक्त जीकेचे जे टॉपिक्स आहे भारताचा भूगोल वगैरे तर ते टॉपिक्स ज्या एखाद्या पुस्तकातून बाजूला काढा, झेरॉक्स काढा त्याच्या आणि दिलेले घटक जेवढे आहेत ना तेवढेच वाचायचे. बाकी काही करायची गरज नाही तुम्हाला. पण तुम्हाला इथं एक्स्ट्रा वर्क करावं लागेल यांच्यापेक्षा. आणि तुम्हाला काय काय करायचंय, स्कॉलरशिपचे बुक किंवा नवोदयाचे बुक, स्कॉलरशिप किंवा नवोदयाचे बुक्स तुम्हाला रेफर करायचे. ते टॉपिक्स घ्यायचे आणि त्या टॉपिक्स नुसार बघायचे. आणि प्लस तुम्हाला सामान्य ज्ञानासाठी काय करायचं, भारताचा भूगोल म्हटलं कोणतं एखादं पुस्तक घ्यायचं जे अवेलेबल आहे त्यातलं आणि त्यातले पूर्ण क्वेश्चन्स पूर्ण स्टडी जे टॉपिक आहे त्या टॉपिकची झेरॉक्स काढून घ्यायची. पुस्तक घेत बसायची गरज नाही, कुठले क्लास लावायची गरज नाही. तुम्ही स्वतः प्रिपेअर करू शकता, 100% करू शकता. आणि कुठलंही डिफिकल्ट लेवल नाही, कारण 10वी आणि 12वीच्याच लेवलच्या आहेत. तर हे तिघांची स्ट्रॅटेजी अशा वेगवेगळ्या प्रकारची असेल आपली. त्याच्यानंतर बघा, आता थोडंसं पुढे आलं तर आता हे झालं सिलेबस, आपलं स्ट्रॅटेजी झाली आपली, कसं करायचं ते झालं. आता थोडंसं पुढं, आता एकमान पद्धती युनिटरी मेथड जे म्हणतात ना, मला ज्यांनी डाऊट्स भरपूर लोकांचे आले, सर युनिटरी मेथड काय आहे, युनिटरी मेथड काय आहे. मी तुम्हाला काही प्रश्न दाखवतो अगोदर आणि प्रश्न बघून तुम्ही ठरवा युनिटरी मेथड कशी आहे, सोपी का अवघड. हा टॉपिक जनरली आपल्या महाराष्ट्रातल्या एक्झामला आढळत नाही, पण भरपूर साऱ्या परीक्षेमध्ये इन्क्लूड आहे, पण वेगळा टॉपिक नाहीये. तर बघा, आता अशा
अशा टाईपचे प्रश्न असतात. मी हे प्रश्न जे आहेत ना हिंदीमधून थोडेसे मी हे केलेले बघा, ट्रान्सलेट करून घेतले. मी जेव्हा गुगलवर सर्च केलं तर महाराष्ट्रातले मला काही पेपर्स मिळाले नाहीत, पण मला हिंदीमध्ये काही क्वेश्चन पेपर मिळालेत. त्यातलेच मी पोस्टमनचे, पोस्टल असिस्टंटचे असे पेपर मिळाले. त्यातले युनिटरी मेथडवरचे काही क्वेश्चन मी असे कॉपी पेस्ट करून घेतले आणि त्याला ट्रान्सलेट केलेले. फक्त क्वेश्चन समजून घ्या. एक मोटरसायकल 1 मिनिटात वर्तुळाकार मैदानाचे 5 फेरे पूर्ण करते, तर 3 तासात किती फेरे पूर्ण करेल? माझा गणित विषय नाहीये, मला गणिताबद्दल जास्त माहिती नाहीये, पण मी साध्या सरळ पद्धतीने थोडं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो. तुमच्यापैकी भरपूर लोकांचं गणित माझ्यापेक्षा चांगलं असेल. बघा, एक मोटरसायकल आहे 1 मिनिटामध्ये, काय म्हणतो, 1 मिनिटामध्ये वर्तुळाकार मैदानाचे 5 फेरे पूर्ण करतो. 1 मिनिटात किती करतो? 5 फेरे. तर 3 तासात किती फेरे पूर्ण करेल? 1 मिनिटात 5 आहे, तर 1 तासामध्ये किती असेल? 1 आवर म्हणजे किती? 60 मिनिट. मग याचे किती होतील? 60 गुणिले 5 म्हणजे 300. म्हणजे 1 मिनिटात 5, तर 1 घंटामध्ये किती होतील? 300 फेरे होतील. पण आपल्याला 1 घंटाच विचारलं का त्यांनी? नाही, 3 तासात विचारलं. तर 3 तास म्हणजे तिप्पट म्हणजे 900 हे उत्तर येणं अपेक्षित आहे. याला म्हणतात युनिटरी मेथड. मी तुम्हाला क्वेश्चन दाखवलं युनिटरी मेथडचा. क्वेश्चन काय सॉल्व्ह करायचे? आपले जे फॅकल्टी आहेत ते फॅकल्टी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतील. पण हे झालं युनिटरी मेथड. इतकं सोपं असतं, काही डिफिकल्ट नाही याच्यामध्ये. दुसरा काय प्रश्न बघा, 2 डझन चेअर्सची किंमत 9,696 रुपये पडते, तर अर्धा डझन चेअर्सची किंमत किती? हा हिंदी मधला मी मराठीमध्ये ट्रान्सलेट करून घेतलेला आहे. बघा, त्यांनी काय सांगितलं, 2 डझन चेअर्स आहे. 2 डझन चेअर्स आहे. 2 डझन म्हणजे 24 चेअर्स आहे, बरोबर आहे. 1 डझन म्हणजे 12, 2 डझन म्हणजे 24. तर 24 चेअरची किंमत किती आहे? 9,696. म्हणजे थोडक्यात काय, 24 चेअरची किंमत झाली 9,696. तर त्यांचं म्हणणं काय, अर्धा डझन चेअरची किंमत किती? अर्धा डझन म्हणजेच किती? तर 6. तर 12चा 1 डझन, तर अर्धा डझन म्हणजे 6. मग 6 चेअर्सची किती हे त्यांनी विचारलेले. काय करणार आपण? तिरपा गुणाकार. 9,696 गुणिले किती? 6 भागिले 4. बघा आता, बरोबर ना, सॉरी 24 भागिले 24 येईल. तर 6 चोक 24, 4 4 1 4 2 8, 4 चोक 16, 4 2 8, 4 चोक 16, 2424 म्हणजे 2424. म्हणजे हा पर्याय असणं अपेक्षित तुमचं. म्हणजे मला प्रश्न माझ्याकडून चुकला असेल किंवा काय, किंवा मला एक्सप्लेन करता आला असेल किंवा नसेल, तो पार्ट पुढचा. पण मला म्हणायचं, याला म्हणतात युनिटरी मेथड. म्हणजे फक्त एखादा शब्द तुम्हाला दिसला, डिफिकल्ट दिसला, तर कशाला घाबरता? येतं तुम्हाला, माझ्यापेक्षा चांगलं जमतं तुम्हाला, हे काही डिफिकल्ट नाही, तुम्ही करू शकता. तर सिलेबसचा पार्ट आहे, सिलेबस अगदी सोपा आहे, आपण त्याला टॅकल करणार आहोत आणि तुमच्यासाठी आपण फ्रीमध्ये लेक्चर अवेलेबल करून देणार आहोत. लेक्चरचा कुठलाही चार्ज तुम्हाला नसेल. जर गरज पडलीच तर काही मटेरियल जर बनायचं काम पडलं, त्याची नॉमिनल फीस असेल, म्हणजे 25 रुपये किंवा 50 रुपये. त्याच्यावरती तर बिलकुल नसणार आहे, कारण आपण फक्त जेवढी मटेरियलची कॉस्ट आहे किंवा अपलोडिंग वगैरे जे खर्च असेल तेवढंच करणार आहे आपण. बिलकुल लेक्चर तुम्हाला सगळे फ्री असतील. बघा आता बघा, परत माझा ज्या गोष्टी फोकस असतो म्हणजे पात्रता. 3 प्रकारचे लागतात. मला सध्याकडे घेणं देणं नाही. मला म्हणायचं आहे की शैक्षणिक पात्रता. बघा आता, शैक्षणिक पात्रता काय आहे? बघा, आपल्या या पोस्टसाठी शैक्षणिक पात्रता आहे पोस्टमनसाठी 12वी, मेलगार्डसाठी 12वी, मल्टीटास्किंगसाठी 10वी. म्हणजे तुम्ही प्रिपरेशन करत असताना तुम्ही लक्षात ठेवावं लागेल तुम्हाला की तुम्ही अशा एक्झामला जाताय ज्या एक्झामची पात्रता किती आहे? 12वी किंवा 10वी. म्हणजे पेपर 12वीच्या किंवा 10वीच्या मुलांचा माइंड सेट बघून सेट केला जाईल. तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे, मी अगोदर सांगितलं, दुर्दैव आहे आपलं, पण जो पॅटर्न आहे तो पॅटर्न या प्रकारचा असेल. मग इथं होणार काय? आता बघा, इथं फंडा बघा, लक्षात घ्या, नेमकं चुकतं कुठं आपलं. क्वेश्चन असणार आहे 10वी 12वीचे लेवलचे, आणि स्पर्धा 10वी 12वीच्या मुलांसोबतच ग्रॅज्युएट लोकांची पण आहे, बाकी MPSCचा अभ्यास करणाऱ्यांची पण आहे, दुसरं स्टाफ सिलेक्शन बँकिंगचे करणाऱ्यांचे पण आहे. मग याचा अर्थ काय होणार आहे की हे जे 100 क्वेश्चन आहेत, हे 100 क्वेश्चन सगळ्यांसाठी सारखे आहेत. जस्ट 10th पास झालेला मुलगा त्याला अप्लाय करणार आहेत, काही पोस्टला 12वी झाले पण करणार आहेत, आणि त्यालाच ग्रॅज्युएट झालेला आणि जो 3 वर्षापासून 4 वर्षापासून प्रिपरेशन करतो तो पण करणार आहे. याचा अर्थ साधा आणि सरळ आहे, तुमचा कट ऑफ जास्त जाणार. मग कट ऑफ जास्त जाणार आहे तर टाइम तर तुम्हाला कमी आहे, 90 मिनिट. मग इथं काय मॅटर करणार आहे? तर त्या क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची स्पीड.
तुमची स्पीड किती आहे, तुम्ही किती स्पीडमध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. कारण भरपूर मुलांचे 90 मिनिटांमध्ये 100 क्वेश्चन सॉल्व्ह करणं भरपूर लोकांना डिफिकल्ट जातं. मग तुम्ही ह्या पेपरला जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल, तुम्हाला ही एक्झाम क्रॅक करायचं असेल, तर मित्रांनो लक्षात ठेवा, तुम्हाला सर्वात महत्त्वाचं चॅलेंज तुमच्यासमोर आहे स्पीडचं. त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करून घ्यावं लागेल आणि त्यासाठी आपण ऑनलाईन टेस्ट पण घेणार आहोत. त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. तर आपल्याला इथं स्पीड मॅटर करणारच आहे. आता बघा काही छोटे छोटे पॉईंट्स आहेत की त्या पॉईंटकडे आपलं फर्स्ट लेक्चरमध्ये थोडंसं दुर्लक्ष झालं होतं की आपण त्याला बघितलं नव्हतं. बघा आपल्याला तुमची जी डेट आहे, बर्थ डेट किंवा तुमचं नाव वगैरे कशा प्रकारे टाकायचं फॉर्मवरती. काही लोकांचं कसं, समजा माझं नाव आहे, मी काही ठिकाणी कसं लिहितो बघा. आता मी समजा आता माझं नाव म्हटलं, मी काही ठिकाणी असं लिहितो बाळासाहेब, माझ्या पप्पांचं नाव यादव, ऍक्च्युली आम्ही राव लावत नाही, यादव आणि बोडखे. काही ठिकाणी मी असं नाव टाकतो, काही ठिकाणी मी इथं यादवराव लिहितो. आता काही ठिकाणी आम्ही नाव कसं लिहितो, बोडखे बाळासाहेब यादवराव किंवा यादव, बोडखे बाळासाहेब यादव. आता बघा मित्रांनो काय घडतं. आता माझं हे बाळासाहेब यादव बोडके हे नाव पण करेक्ट आहे आणि बोडके बाळासाहेब यादव हे नाव पण करेक्ट आहे. पण माझ्या 10वीच्या सर्टिफिकेटवरती नाव माझं हे आहे. तर मला फॉर्म भरत असताना पहिलंच नाव टाकावं लागेल. त्यांनी सांगितलेलं आहे की मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेट, 10वीच्या सर्टिफिकेटवर ज्या फॉर्मॅटमध्ये तुमचं नाव आहे तेच नाव असलं पाहिजे, जी बर्थ डेट तुमची आहे तीच बर्थ डेट असली पाहिजे. काही लोकांचं असं असतं की सर माझं 10वीच्या सर्टिफिकेटवर नाव आहे बाळासाहेब यादव बोडके, पण 12वीच्या सर्टिफिकेटवर यादवराव आलं, म्हणजे राव आलं. कुठं राव येतं, कुठं जी येतं. काही लोकांचा हा मोठा प्रश्न असतो. इंग्लिशमध्ये समजा देव आडनाव आहे देव, तर DV आणि काही लोक DW असं घेतात, काही लोक DO असं पण घेतात. मग सर तो VO आणि W हे माझं नाव झालेलं आहे, तर माझा फॉर्म रिजेक्ट होईल का किंवा मला डिस्क्वालिफाईड केला जाईल का? बिलकुल केला जात नाही. कोणी कितीही म्हणून तुम्हाला तुमच्या नावामध्ये किंवा याच्यामध्ये थोडासा नॉमिनल फरक असेल तर कोणीही तुम्हाला डिस्क्वालिफाईड करत नाही. त्याला एक आपण ॲफिडेविट तुमच्यासारख्या थोडक्यात सिंपल मध्ये सांगायचं म्हटलं तर नोटरी, 100 रुपयाचा बॉन्ड किंवा 500 रुपयाच्या बॉन्डवरती नोटरी आपण करून दिली तर काही प्रॉब्लेम राहत नाही. तर आपण ॲफिडेविट म्हणतो, शपथपत्र. तर तसं काही प्रॉब्लेम असेल तर चालतो. पण तुमचं नाव टाकत असताना तुम्हाला कोणतं टाकायचंय, 10वीच्या सर्टिफिकेटवरती मॅट्रिक्युलेशन सर्टिफिकेटवर आहे तेच करायचंय. दुसरी गोष्ट, सर मी कॅटेगरी माझी OBC आहे, पण फॉर एक्झाम्पल XYZ मी या जिल्ह्यामधला आहे आणि माझ्या जिल्ह्यामध्ये OBCला जागाच नाही. मग मी ओपन मधून जागा भरू का? म्हणजे माझी कॅटेगरी कोणती आहे, OBC, पण मी ओपन मधून जागा भरू का? का तर कारण माझ्या जिल्ह्यामध्ये किंवा मला ज्या ठिकाणी अप्लाय करायचं त्या ठिकाणी OBCला जागाच नाही. असा मूर्खपणा बिलकुल करायचा नाही. OBC वाले असताल, SC असेल, ST असेल, कोणत्या कॅटेगरीत तुम्ही असाल, तुमच्या कॅटेगरीला जरी जागा नसेल तरी देखील तुम्ही एनी हाऊ, समजा OBCला जागा नाही तर तुम्ही OBCतून जरी फॉर्म भरला तर तुम्ही एनी हाऊ ओपन मध्ये जाणार आहे. कारण तुमचे स्कोअर तुमचा ओपनच्या लेवलला आला तर तुमचं सिलेक्शन होणार आहे, नाही तर होणार नाहीये. म्हणजे तुम्ही जर OBC आहात तर तुम्हाला OBC मधून फॉर्म भरायचा आहे, ओपन मधून बिलकुल फॉर्म भरायचा नाहीये. का भरायचा नाही याचा सिंपल फंडा इथे दिला त्यांनी. हु अप्लाय अगेन्स्ट पोस्ट मीन फॉर UR म्हणजे ओपन कॅटेगरी आर नॉट इंटायटल टू गेट एनी रिलॅक्सेशन. म्हणजे जर का तुम्ही OBC आहात पण जागा नाही म्हणून तुम्ही ओपन मधून फॉर्म भरला तर होत काही नाहीये, पण तुम्हाला एज रिलॅक्सेशन भेटत नाही आणि पुढच्या प्रत्येक ठिकाणी तुमचं OBCच्या कुठल्याच सवलती तुम्हाला भेटत नाही. तर बिलकुल तशी चूक करायची नाही. आपण OBC मध्ये आहोत, OBCचा फॉर्म भरायचा. जागा नसेल तरी इकॉनॉमिकली विकर सेक्शन मध्ये EWS मध्ये, पण EWS ला जागाच नाही तरी पण तुम्ही EWS मधूनच फॉर्म भरायचा. फंडा सिंपल आहे. EWS ला जागा नाही ना, मग तुम्ही जाणार कशामध्ये, ऑटोमॅटिक ओपन मध्ये जाणार आहात. त्या ठिकाणी तुम्ही ओपन कन्सिडर केले जाणार आहात. तुमचे OBC जागा नाही तर ओपन कन्सिडर केले जाणार आहात. पण जर कदाचित काय होतं माहितीये, कधी कधी ह्या व्हॅकन्सीज जास्त होतात आणि समजा व्हॅकन्सीज वाढल्या आणि मग जर का EWS ला जागा आल्या तर मग आपल्याला बोंबलत बसायचं काम पडतं. कारण आपण तो ओपन फॉर्म भरलेला आहे. तर तुम्ही जर EWS ला इलिजिबल असाल तर EWS फॉर्म भरा, OBC ला इलिजिबल असाल OBC मधून फॉर्म भरा. जागा असो अथवा नसो, जर तुम्ही ओपन मधून फॉर्म भरला तर तुम्हाला कुठलंच रिलॅक्सेशन मिळणार नाही. 5.3 नंबरचा क्लॉज दिला त्यांनी. 5.3 नंबरचा पॉईंट आहे, त्या आपल्या नोटिफिकेशन मध्ये ते दिलेलं आहे, बघून घ्या तुम्ही. त्यानंतर सर मी मराठा आहे,
म्हणजे मी जातीनं मराठा आहे. ऍक्च्युली मराठा दोन प्रकारे यूज केला जातं, एक जात आणि एक महाराष्ट्रीयन लोकांसाठी. जेव्हा आपण दिल्ली पोलिससाठी भरलो होतो तेव्हा मराठा म्हणजे पूर्ण महाराष्ट्रीयन लोक होते. महाराष्ट्रातली इथं काय केलं त्यांनी, मराठा म्हणजे मी मराठा जातीबद्दल बोलतोय. तर सर मी मराठा उमेदवार आहे, तर मला एससीबीसी हा जो माझा सेक्शन होता, ज्याचं मला काही दिवसापूर्वी हा जो स्लॉट आहे गव्हर्नमेंटने, जे आपलं महाराष्ट्र गव्हर्नमेंटने निर्माण केला होता, तर ह्या एससीबीसीला ते जागाच नाहीये. मग मी आता कशातून अप्लाय करायचं? मी ईडब्ल्यूएस म्हणून अप्लाय करायचं का ओपन म्हणून अप्लाय करायचं? मराठा उमेदवार असाल तुम्ही तर तुम्ही ईडब्ल्यूएस मधून अप्लाय करू शकता, प्रोव्हाइडेड तुमची जमीन, तुमचं घर आणि तुमचं उत्पन्न या 3 क्रायटेरियामध्ये तुम्ही बसले पाहिजे. तुमचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असलं पाहिजे, तुमचं घर जी साईज ठरवून दिलेली आहे महानगरपालिकेला 1000 स्क्वेअर फूट, आणि तुमचं ग्रामीण भागात असाल तर 2000 स्क्वेअर फूटचं घर, आणि जमीन आय थिंक 5 एकर इतकी तुमचं असणं गरजेचे आहे. तर हे क्रायटेरिया तुम्ही बसत असाल म्हणजे ईडब्ल्यूएसच्या क्रायटेरिया जर का तुम्ही फुलफिल करत असाल तर मराठा उमेदवार ईडब्ल्यूएस म्हणून फॉर्म भरू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. सर माझा डिप्लोमा झालाय, आता मी अप्लाय करू शकतो का नाही? म्हणजे 10वी नंतर माझी 12वी झालीच नाही. बिलकुल करू शकता, आणि नेहमी लक्षात ठेवा, परत मेसेज करायची गरज नाही. तुम्ही 10वी नंतर 12वीला झाली तुमची ओके, 10वी नंतर 2 वर्ष डिप्लोमा झाला तर तुमचा डिप्लोमा हा 12th इक्विव्हॅलंट असतो. त्यामुळे तुम्हाला परत विचारायची गरज नाही कोणाला. डिप्लोमा झालेला आहे, बिलकुल तुम्ही करू शकता, अप्लाय करू शकता. मग तुम्हाला परीक्षेने टाकायचे असेल तर तुम्ही डिप्लोमाचे जर परीक्षेने टाकले तरी ओके, काही प्रॉब्लेम येणार नाही. सर निगेटिव्ह मार्किंग बद्दल काय? सर नका, आपलं निगेटिव्ह मार्किंग किती आहे? निगेटिव्ह मार्किंग बद्दल ऍजसच त्यांनी काही इन्फॉर्मेशन दिलेली नाही, पण मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे की निगेटिव्ह मार्किंग हा प्रकार नव्हता, आमच्या वेळेस पण नव्हता, नंतर पाठीमागच्या 2-3 एक्झामला पण नव्हता, आणि यावेळेस पण नसणार. काही चेंजेस असेल तर तुम्ही जेव्हा पेपर देणार तर पेपर देत असताना पहिल्याच विंडोमध्ये तुम्हाला नोटिफिकेशन जसं असेल त्या नोटिफिकेशनमध्ये येऊन जाईल की निगेटिव्ह मार्किंग आहे किंवा नाही, तेव्हा बघून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. पण आताच्या कंडिशनला हे सांगणं अवघड आहे की निगेटिव्ह मार्किंग आहे किंवा नाही, कारण त्यांनीच मेन्शन केलेलं नाही. सर मला MSCIT मी काढून घेऊ का, की MSCITची एक्झाम देऊ का? एका जणाने हात केली काल की सर म्हणे त्याला कम्प्युटर नॉलेज लागतं, माझ्याकडे MSCIT नाही, एक जण 3,500 रुपयात काढून देतोय, मी काढून घेऊ का? काय मूर्खपणा आहे. MSCIT कोणी सांगितलं कंपल्सरी तुम्हाला? कोणी सांगितलं ड्रायव्हिंग लायसन्स कंपल्सरी? अरे तुम्ही नंतर दिलं चालतं, ते एक्झाम देत असताना गरज नाही तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्सची. एक्झाम देत असताना तुम्हाला बिलकुल MSCITची गरज नाही, तुम्हाला नंतर देता येतं ते गरज पडली तर. त्यामुळे तुम्ही सध्या त्याचं टेन्शन घेऊ नका. सर सेक्शनल कट ऑफचं काय? सेक्शनल कट ऑफ कुठल्याही प्रकारचा नाही इथं, तर तुम्हाला हे पॉईंट क्लिअर झालेच असतील. आता बघा सर, समजा applicants who wish to be considered against vacancy reserved or seek age relaxation must submit requisite certificate. मग त्यांना प्रॉपर सर्टिफिकेट द्यावं लागतात. ते सर्टिफिकेट कोणकोणते आहेत ते एकदा तुम्ही बघून घ्या. म्हणजे बघा आता तुम्हाला सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे, आणि ते सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचे प्रिस्क्राइब्ड फॉर्मॅटमध्ये. याचं मिनिंग काय? तुम्ही ओबीसी आहात तर ओबीसी सर्टिफिकेट तुम्हाला देणं आहे, तुम्ही एससी आहात एससीचं देणं आहे. ज्यांना कोणाला रिलॅक्सेशन घ्यायचंय त्यांनी काय सांगितलं बघा, यांना कोणाला एज रिलॅक्सेशन घ्यायचं आहे त्यांनी पण आणि बाकी सगळ्यांनी पण. म्हणजे थोडक्यात काय, तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचं जे कॅटेगरीचं सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचं आहे. आणि बघा, अ पर्सन सिकिंग अपॉइंटमेंट ऑन द बेसिस ऑफ रिझर्वेशन ऑफ ओबीसीज, ओबीसी त्यांनी वेगळा क्लॉज दिला वेगळा, त्यांना काय करायचंय, त्यांचं सर्टिफिकेट तर लागतंच, आणि त्यांना हे पण कन्फर्म करायचंय की ते नॉन क्रिमिलियर मध्ये येत नाहीत. म्हणजे क्रिमिलियर मध्ये आलेले नसायला पाहिजे. सेंट्रल ओबीसी मध्ये त्या सेंट्रल ओबीसीचं सर्टिफिकेट मध्ये त्याच्यामध्ये तुमचं नॉन क्रिमिलियर इन्क्लूड केलं जातं, पण तुम्हाला कन्फर्म करावं लागेल की तुम्ही नॉन क्रिमिलियर मध्ये येता का नाही येता. नॉन क्रिमिलियर मध्ये जर तुम्ही येत असाल तरच तुम्ही याला सेंट्रल ओबीसी सर्टिफिकेट काढा, अन्यथा तुम्हाला ओपन मधून फॉर्म भरणं गरजेचं आहे. त्यानंतर बघा, तुम्हाला आता रजिस्ट्रेशनच्या अगोदर तुम्हाला काय काय तयारी करायची. तुमचा मोबाईल नंबर ऑलरेडी तयार असावा लागेल, ईमेल आयडी तुमचा असावा लागेल तुमचा कन्फर्म तुमच्याकडे. आता बघा, स्कॅन कलर पासपोर्ट साईज तयार करून ठेवा तुमच्याकडे JPG फॉर्मॅटमध्ये, 20 KB ते 56 KBच्या फॉर्मॅटमध्ये. तुमच्याकडे सिग्नेचर असायला पाहिजे JPGच्या फॉर्मॅटमध्ये, 10 ते 20 KBच्या फॉर्मॅटमध्ये. या बघून घ्या, मी थोडंसं साईडला सरकतो. ह्या गोष्टी तुमच्याकडे ऑलरेडी रेडी असू द्या. दुसरी गोष्ट हे बघा, तुम्हाला काय काय लागतं, कॅटेगरी सर्टिफिकेट कोणाकोणाला, EWS ला पण लागतं, OBC ला पण लागतं, SC ला पण लागतं आणि ST ला पण लागतं. EWS, OBC, SC आणि ST यांना कॅटेगरी सर्टिफिकेट लागतं. आता परत प्रश्न विचारू नका, काही लोकांच्या कमेंट अशा पण आहे की सर ओपनला कोणतं सर्टिफिकेट, कोणतं कास्ट सर्टिफिकेट लागतं. अरे ओपनला कसं कास्ट सर्टिफिकेट लागेल?
त्या बिचारांना ऑलरेडी रिझर्वेशन नाही आहे, असे केस त्यांना ऑलरेडी तुम्ही आता कोणतं कास्ट सर्टिफिकेट टाकणार त्याला, ज्यांना कास्ट सर्टिफिकेट नाही तेच ओपन मध्ये जातात ना. तर त्यामुळे ओपनवाल्यांना किंवा युआर म्हणजे अनरिझर्वडला कुठलंही कास्ट सर्टिफिकेट लागत नाही. ओबीसी साठी त्याने दिलंय नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट फॉर ओबीसी कॅटेगरी. ओबीसीच्या सेंट्रल ओबीसीच्या आतमध्ये तो क्लॉज आहे नॉन क्रिमिलियरचा, पण नॉन क्रिमिलियरचा तुम्हाला मेन्शन करावं लागेल. फॉर्मॅट कसा आहे मी तुम्हाला समोर दाखवून देईल. इन्कम अँड असेट सर्टिफिकेट फॉर ईडब्ल्यूएस कॅटेगरी. ईडब्ल्यूएस कॅटेगरी आहे त्यांना कोणतं लागतं सर्टिफिकेट, इन्कम अँड असेट सर्टिफिकेट. आणि डिसॅबिलिटी सर्टिफिकेट म्हणजे अपंगत्वाचं सर्टिफिकेट लागतं कोणाला, ज्यांना डिसॅबिलिटीचे बेनिफिट घ्यायचे त्यांना. बघा ईडब्ल्यूएस ला कोणतं लागतं, इन्कम अँड असेट सर्टिफिकेट. ओबीसीला कोणतं, सेंट्रल ओबीसी. सर परत समोर काही प्रश्न विचारतील, मी समोर प्रश्न घेतलेला आहे, सर माझ्याकडे सेंट्रल गव्हर्नमेंटचं तर ओबीसी नाहीये, सेंट्रल गव्हर्नमेंटचं ओबीसी नाहीये, पण स्टेट गव्हर्नमेंटचं आहे, चालतं का? बिलकुल चालत नाही. पोस्ट सेंट्रल गव्हर्नमेंटचे आहे, तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटच लागेल, तुम्हाला स्टेट गव्हर्नमेंटचं बिलकुल चालत नाही. तर स्टेट गव्हर्नमेंटचं सर फॉर्मॅट काय, तर तुमचं जे नोटिफिकेशन आहे त्या नोटिफिकेशनच्या पेज नंबर 35च्या पुढे तुम्ही जा. तुमच्या सर्व सर्टिफिकेट दिलेलं आहे. एससी साठी कसं लागतं, एसटी साठी कसं लागतं, ओबीसी साठी काय लागतं, डिसॅबिलिटी साठी कसं लागतं, ज्यांना एज रिलॅक्सेशन लागतं, ज्यांना मेडिकल काही एक्सक्युजेस आहेत, प्रत्येकाचा फॉर्मॅट दिलेला आहे. त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सर्टिफिकेट रेडी ठेवावं लागेल. त्या खाली साईन कोणाची घ्यायची ते पण त्यांनी मेन्शन केलेलं आहे. तर त्यामुळं सर्व सर्टिफिकेट तुमचे तयार ठेवा. मी तर लिहितो की पेज नंबर 35च्या पुढं पेज नंबर नोटिफिकेशन जे आहे त्यातल्या पेज नंबर 35च्या पुढं सर्व याचे काय म्हणतात सर्टिफिकेटचा फॉर्मॅट दिलेला आहे. तर ओबीसी सर्टिफिकेट राज्यात चालेल का, बिलकुल नाही. आता काही लोकांचं कसं आहे, सर आम्ही राज्यात ओबीसी नाहीये, म्हणजे राज्यात काहीतरी एनटीडी असेल किंवा व्हीजेएनटी असेल वगैरे वगैरे, सर आम्ही राज्यात ओबीसी नाहीये, राज्यात वेगळा प्रवर्ग आहे, पण सेंट्रलला मात्र आम्ही ओबीसी मध्ये आहोत. तर मग आता आम्ही कोणतं सर्टिफिकेट द्यायचं, तर तुम्ही पण सेंट्रल ओबीसीच द्यायचं. पेज नंबर 35च्या पुढे गेल्यानंतर बघा तुम्ही जो सेंट्रल ओबीसीचा फॉर्मॅट आहे तेच सर्टिफिकेट तुम्हाला देणं गरजेचं आहे. काही प्रॉब्लेम आला तर खाली माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे, त्याच्यावरती तुम्ही मेसेज करू शकता, कॉल नाही, मेसेज करा तुम्ही. मला जसा वेळ मिळेल तसं मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. नंतर बघा ज्यांना कोणाला स्क्राईब घेऊन जायचं सोबत, त्यांना स्क्राईब घेऊन जाणारा जो व्यक्ती आहे, तुम्ही जो सोबत व्यक्ती घेऊन जाणार आहात, त्याचं तुम्हाला पहिलं त्याची परमिशनचं लेटर देखील घ्यावं लागतं. त्या स्क्राईबवाल्याचा फोटो आयडी पण तुम्हाला स्कॅन करून टाकावा लागतो. ते सगळं फॉर्मॅट म्हणजे स्क्राईब जो घेऊन चालले त्याचं कन्सेंट लेटर किंवा त्याची इन्फॉर्मेशन असलेलं लेटर प्लस स्क्राईब जो घेऊन जाणार आहात त्याचा आयडी प्रूफ हे तुम्हाला अपलोड करायचं असतं. आणि मेडिकल सर्टिफिकेट पण लागतं. ज्यांना कोणाला डेटा एंट्री स्केल टेस्ट देण्यापासून एक्झेम्पशन हवा आहे, सूट हवी आहे त्या व्यक्तीसाठी हे सर्व सर्टिफिकेट तुम्हाला अपलोड करायचे आहे. त्यामुळं 12 तारखेच्या अगोदर हे सर्व सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. काही प्रॉब्लेम आला तर मला त्या नंबरवरती व्हॉट्सअप करा. नंतर बघा आता एक सर्व्हिसमॅन जे असतील त्यांना डिस्चार्ज सर्टिफिकेट लागतं किंवा त्यांना डॉक्युमेंट्स इन केस ऑफ एक सर्व्हिसमॅन अप्लिकंट्स, म्हणजे तुम्ही एक सर्व्हिसमॅन आहात तर तुम्ही जेव्हा सर्व्हिस सोडली तेव्हा तुम्हाला डिस्चार्ज सर्टिफिकेट मिळालं आहे, ते डिस्चार्ज सर्टिफिकेट लागेल. त्याचा पण फॉर्मॅट त्यांनी खाली दिलेला आहे. त्याच फॉर्मॅटमध्ये तुमचं ऑलरेडी असतं. ते नसेल काही चेंजेस असतील मेजर चेंजेस तर तुम्ही परत मागून घेऊ शकता. त्यानंतर एनओसी लागते. कोणत्या व्यक्तीने एनओसी लागते, त्या व्यक्तींना जे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये एम्प्लॉय आहेत. सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉय असाल आणि तुम्हाला आता या पदासाठी जर तयारी करत असेल तर तुम्हाला एनओसी म्हणजे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट घ्यावं लागतं. रिक्विसाइट डॉक्युमेंट्स इन कनेक्शन विथ चेंज ऑफ नेम आफ्टर मॅट्रिक्युलेशन. आता काय होतं, 10वी मध्ये जे नाव आहे आपलं त्याच्यामध्ये काही बदल झाले. काही लोकांचं लग्नानंतर म्हणजे महिला वर्गांचं लग्नानंतर नाव बदललेलं असतं, नंतर जे डॉक्युमेंट त्या नावाने असतात हजबंडच्या नावाने. काही लोकांचं 12वी नंतर किंवा 10वी नंतर नावामध्ये थोडेफार बदल झाले असतात. तर काही टेन्शन घेऊ नका, अगदी सोपं आहे, सिंपल. मी साध्या भाषेत सांगतो तुम्हाला की आपल्याला 100 रुपयाची किंवा 500 रुपयाची आपण नोटरी करून दिलं तर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. म्हणजे नावामध्ये बदल असेल घाबरू नका, डॉक्युमेंट्समध्ये काही नावामध्ये चूक झालेली असेल घाबरू नका, काही फरक पडत नाही. आपण त्यांना शपथपत्र देऊन नंतर ते सादर करू शकतो, काही टेन्शन घ्यायचं काम नाही, त्याच्यामुळे कोणाची नोकरी जाणार नाही. दुसरं बघा आता आपल्याला एज्युकेशनमध्ये 10वीचं आणि 12वीचं मार्कशीट आणि सर्टिफिकेट लागणार आहात.
तुम्ही ग्रॅज्युएट झालेला असाल आणि तुम्ही ग्रॅज्युएट मेन्शन करणार असाल तिथं, तर ग्रॅज्युएटचं सर्टिफिकेट लागेल. आता काही लोकांचे डाऊट असे होते, सर माझी आत्ताच 12वी झालेली आहे, माझ्याकडे मार्कशीट आहे पण सर्टिफिकेट आणखी बोर्डनं आम्हाला पाठवलेलं नाही किंवा माझ्याकडे नाही. काही टेन्शन नाही, तुम्ही 12वी आता पास आउट झाला असाल, फक्त मार्कशीट टाका, त्या ठिकाणी सर्टिफिकेटचा कॉलम खाली सोडून द्या, त्याने तुमचा हॉल तिकीटवर कुठलाही परिणाम होणार नाही. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी तुमच्याकडे ते असणं गरजेचं आहे, तेव्हा मात्र तुमच्याकडे कंपल्सरी लागेल तुम्हाला ते, आणि तोपर्यंत तुम्हाला मिळून जाईल. नो टेन्शन, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. नंतर बघा आता सर, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न की जसं जसं मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की आपल्याला ह्या ज्या गोष्टी आहेत ना, भरपूर सारी इन्फॉर्मेशन आपले जुने स्टुडंट जे असतील त्या जुन्या स्टुडंट्सच्या माध्यमातून मिळत असते. म्हणजे आपले काही स्टुडंट एखाद्या जॉबला असते, समजा आज मला जेव्हा याची व्हिडिओ बनवायचा असेल तर मी काय करतो, तसं प्रमोशन कसं होतं यासाठी मी एका मुलाला आपला कॉल केला. मग त्याने मला जेव्हा सांगितलं की नेमकं प्रमोशन कसे असते तेच मी ते घेतलेलं आहे. थोड्या पर्यंत मायन्यूट चेंजेस असू शकतात बरं का, राज्यावाईज असेल, राज्यावाईज असं गरज नाही, कारण सेंट्रल गव्हर्नमेंटचं आहे, पण कधी कधी मध्ये एखादी पोस्ट असू शकते. पण जनरलाइज कसं असतं की इथं जे म्हणजे आपण म्हणतो प्रमोशन कसे होतं बघा, तुमचं पहिलं समजा आपण असं म्हटलं GDSची पोस्ट, म्हणजे त्याला ग्रामीण डाक सेवक, ग्रामीण डाक सेवक पासून तुम्ही एक्झाम देऊन MTS बनवू शकता. MTS पासून पुढचं प्रमोशन असतं पोस्टमन किंवा मेलगार्डचं. तुम्ही पोस्टमन मेलगार्डला तुम्ही डायरेक्ट चाललेला आहात, पण मी पहिल्यापासून सांगतो याचं म्हणजे हायरार्की काय आहे किंवा चढता क्रम कसा आहे पोस्टचा. तर पहिलं असतं GDS नंतर MTS नंतर पोस्टमन किंवा मेलगार्ड, आणि पोस्टमन किंवा मेलगार्ड ज्या पोस्टसाठी तुम्ही अप्लाय करताय किंवा MTS साठी जर तुम्ही अप्लाय करत असाल तर MTS नंतर तुम्ही प्रमोशनला पण जाऊ शकता, प्लस तुम्ही इंटरनल एक्झाम्स पण असतात त्याने पण जाऊ शकतात. दोन्ही प्रकारे तुम्ही समोर प्रमोशन घेऊ शकता. तर पोस्टमन किंवा मेलगार्ड पासून तुम्ही PA किंवा SA, PA म्हणजे पोस्टल असिस्टंट आणि SA म्हणजे सॉर्टिंग असिस्टंट. सॉर्टिंग असिस्टंट हा RMS ला असतो, रेल्वे मेल सर्व्हिस या डिव्हिजनला, आणि पोस्टल असिस्टंट हा पोस्टल डिपार्टमेंटला. नंतर समोरचं प्रमोशन दोन प्रकारचे असते, एक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मधलं आणि एक एक्झिक्युटिव्ह मधलं. एक्झिक्युटिव्ह मध्ये ते त्यांनी एक मला शब्द म्हटलं कार्यकालीन असं काहीतरी नाव सांगितलं, म्हणजे कार्यकालीन म्हणजे दोन प्रकारचे आहेत. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये इन्स्पेक्टर ऑफ पोस्ट आणि एक्झिक्युटिव्ह तुम्ही केलं तर पोस्ट मास्टर, अशा प्रकारचं प्रमोशन असतं. त्यानंतर तुम्ही इन्स्पेक्टर ऑफ पोस्टचं पुढचं प्रमोशन असतं ASP, असिस्टंट सुप्रिटेंडेंट ऑफ पोस्ट. त्यानंतर SP स्मॉल डिव्हिजनचा हेड असतो. जसं एखादा समजा बीड असेल, जालना असेल किंवा आणखी दुसरा एखादा कोणता स्मॉल डिव्हिजन असेल, त्याचा हेड जो असतो तो असतो सुप्रिटेंडेंट ऑफ पोस्ट. आणि त्याच्यानंतरचं प्रमोशन असतं SSP सिनियर सुप्रिटेंडेंट ऑफ पोस्ट. अशा प्रकारचं प्रमोशन तुमचं होऊ शकतं. मी तुम्हाला एक प्रूफ देतो याचा की प्रमोशन किती फास्ट असतात आणि तुम्ही कोणत्या पोस्ट पर्यंत जाऊ शकता. बघा, मी नावासहित प्रूफ देतो. त्या स्टुडंटना मला सांगितलं त्यानुसार एक शास्त्री नावाचे साहेब आहेत, शास्त्री साहेब म्हणजे त्या स्टुडंटचे साहेब आहेत, शास्त्री साहेब, जे सध्या बीड डिव्हिजनला काम करतात. ते बीड डिव्हिजनला कोणी बीडचा असेल तर तुम्ही कन्फर्म करू शकता. त्या मुलांनी मला आपल्या स्टुडंटना कन्फर्म सांगितलं. तर शास्त्री साहेब सध्या SP म्हणजे सुप्रिटेंडेंट ऑफ पोस्ट या पदावरती कार्य करत आहेत, आणि सुप्रिटेंडेंट ऑफ पोस्ट या पदावरती सध्या कार्य करत होते ते, पण त्यांनी जॉईनिंग करत असताना GDS पासून केलेले आहे, म्हणजे तुमच्याही पेक्षा खालच्या लेवल पासून. GDS ही सर्वात लो लेवलची पोस्ट आहे. GDS नंतर MTS झाले, ते MTS नंतर पोस्टमन झाले असतील, पोस्टमन नंतर PA झाले म्हणजे पोस्टल असिस्टंट, त्यानंतर IP झाले, नंतर ESP झाले, आणि सध्या काय ते तर ESP आहेत. आणि शास्त्री साहेबांचे जे पेमेंट आहे ते कलेक्टरच्या इक्विव्हॅलंट आहे. ते पोस्ट पण एका डिव्हिजनचे हेड आहेत. शास्त्री साहेबांचं उदाहरण तुम्ही घेऊन समजू शकता. सध्या ते सुप्रिटेंडेंट ऑफ पोस्ट आहेत, नंतर आता प्रमोशन SSP पर्यंत जाईल त्यांचं, सिनियर सुप्रिटेंडेंट ऑफ पोस्ट. म्हणजे तुम्ही इंटरनल एक्झाम देत गेले तर तुम्ही कलेक्टरच्या लेवलपर्यंत या पोस्ट पासून जाऊ शकता मित्रांनो. त्यामुळं 100% तयारी करा चांगल्या प्रकारे. आम्ही तर आहोत तुमच्या सोबत. आपण तुम्हाला रविवारी किंवा सोमवारपासून आपले व्हिडिओ टाकूयात. एक तर आपण ते आपल्या ॲपमध्ये टाकूयात किंवा युट्यूबला टाकूयात. मी जसं जसं अपडेट येईल तसं अपडेट तुम्हाला कन्व्हे करत जाईल. पण अभ्यास करायला सुरुवात करायची आणि पोस्ट मात्र आपल्या हातातून जाऊ द्यायची नाही. कुठल्याही प्रकारची हेल्प लागली तर व्हॉट्सअप करा. माझ्याकडून व्हॉट्सअपला रिप्लाय द्यायला वेळ होऊ शकतो, कारण डेलीचे मला जवळपास हजार मेसेज येतात. तर हजार मेसेजला रिप्लाय द्यायचं म्हटलं तर खूप जास्त वेळ लागतो, आणि मोबाईल मी चूज करतो, माझ्याकडे हँडल करायला असतो, त्यामुळे टाइम लागतो. रिप्लायला वेळ लागेल, पण रिप्लाय तुम्हाला नक्की मिळेल.
थँक्यू व्हेरी मच. आपण नेक्स्ट व्हिडिओ घेऊन लवकरच येऊयात. एकदा ॲप्लिकेशन लिंक सुरू झाली की मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ टाकून देईल आणि आपले स्टडीचे व्हिडिओ देखील नक्कीच येतील. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच. मित्रांनो, आपली बॅच फ्री आहे, मोफत आहे. त्यामुळं तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमचे जे नातेवाईक असतील, मित्र असतील, त्यांच्यासोबत शेअर करू शकता. त्यांना देखील याचा बेनिफिट होईल. सर्व आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना त्याचा अगदी मोफतपणे लाभ घेता येईल. त्यामुळे व्हिडिओला शेअर करा. आपल्या बॅचची फ्री बॅचची तुम्हीच ॲडव्हर्टाईज करा. मी काही ॲडव्हर्टाईज करत बसणार नाही त्याचं. थँक्यू व्हेरी मच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.